आपलं स्वागत आहे. आंटी दिसायला हॉट, 5 मिनिटात उरकतो शॉर्ट आणि लगेच भरली पोत्यात. बघा ही घटना कुठं घडली, कशी घडली आणि काय घडली. याच्यासाठी आपल्याला जायचंय पुणे जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यातलं विद्याभारती पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारा भाग आहे आणि त्या भागाच्या अंतर्गत खोपोली साईनगर परिसरात कामगार मोठ्या प्रमाणात राहतात. आता तिथं त्यांची एक वसाहतच तयार झालेली आहे. राज्यातून किंवा परराज्यातून आलेले लोक तिथं कामगार म्हणून तिथं राहतात आणि तिथं रूम भाडं आहे, कमी आहे आणि आणखी सुखसुविधा उपलब्ध असल्यामुळं सर्वात जास्त लोक तिथं राहतात. आता ते राहत होते त्या दिनांक 17 नोव्हेंबर 2025 संध्याकाळचा टाइम होता, दिवस मावळता टाइम होता. त्यावेळेस तेथील अजय कुमार गणेश पंडित वय वर्ष 22 हा कामगार नेहमीप्रमाणे आपल्या सहकार्याला सांगितलं की मी मार्केटमधून आपल्याला भाजी विकत आणतो आणि भाजी आणण्यासाठी तो 6च्या सुमारास रूम मधून बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर हा काय केलं, बाहेर पडला तरी पण हा 8 वाजले तरी पण हा घरी आला नाही, 9 वाजले तरी घरी आला नाही. इतर त्याच्या सहकारी जे मजूर होते, जे बांधकाम मजूर होते, त्यांना असं वाटलं की हा कुठंतरी गेला असेल, जाऊ द्या शनिवार वाड्याकडे म्हणजे बुधवार पेठेत गेला असेल. कारण की हा नेमका वयात आलेला तरुण होता, ऐन 22शीतला तरुण. त्यांच्या मनात की हा गेला असेल कुठेतरी किंवा मित्राकडे गेला असेल. त्यांनी काही एवढं मनावर घेतलं नाही. त्यांनी जेवण केले आणि झोपी गेली. ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी उठले, कामावर जायचा वेळ झाला तरी अजय कुमार काही आला नाही. त्यावेळेस त्यांचे जे कंत्राटदार होते त्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला, अजय कुमार कुठे. आता ते कंत्राटदार त्यांचे विजय महादेव कुमार यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्याचा फोन स्विच ऑफ येत होता, बंद येत होता. ते पुन्हा पुन्हा लावायचे. आता त्यांचे मित्रमंडळ होते, त्याचे नातेवाईक तिथं राहत होते. असे लोक राहत असल्यामुळे प्रत्येक जण त्याला फोन लावायचा प्रयत्न करत होता, पण त्याचा काही फोन लागत नव्हता. आता फोन लागत नव्हता. त्याने एक दोन दिवस वाट बघितली आणि 19 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा जो कंत्राटदार आहे विजय महादेव कुमार हे पोलीस स्टेशन आहे, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला गेले आणि तिथं त्यांनी सांगितलं की साहेब, माझा एक मजूर आहे अजय कुमार गणेश पंडित वय वर्ष 22 हा 17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6च्या सुमारास घरून भाजी आणण्यासाठी गेला. पुन्हा तो घरी परतला नाही आणि त्याचा फोन पण लावून बघतोय, त्याचा फोन पण स्विच ऑफ येतोय. प्लीज याचा शोध लावा. आणि आम्ही झारखंड राज्यातून आलोय, इथं पोट भरण्यासाठी आलोय आणि हा कुठे गेलाय याचे घरचे विचारतील असं त्यांनी विनवणी केली. पोलिसवाल्यांनी सांगितलं तो 22 वर्षाचा आहे, हा लहान नाही, हा येईल, आज येईल नाही उद्या येईल, एक दिवस तुम्ही 24 घंट्यापर्यंत वाट बघा, नंतर याचा तपास करू. ज्यावेळेस पोलिसवाल्यांनी 24 घंटे झाल्यानंतर ज्यावेळेस ते त्या वसाहतीत आले, कामगार वसाहतीत आले आणि तिथं त्यांनी विविध मजुरांसोबत त्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसवाल्यांनी त्यांना विचारलं की याचे कुठं झगडे होते का, भांडणं होते का, याचा व्यवहार कसा होता, याचं कुठं अनैतिक संबंध होते का, कुठं काही होते का, असं ते शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना तसं काही आढळून आलं नाही. कारण कसं आहे, त्या मग पोलिसवाले पुन्हा गेले. आपण एक आहे हा अजय कुमार जो आहे, हा अजय कुमार नेमका 22शीतला होता. म्हणजे याला काय झालेलं होतं, खालून वरून केस फुटायला लागले होते. आता याला केस फुटायला लागले, हे वय कसं असतं मित्रांनो, हे वय हवेत तरंगल्यासारखं वाटतं. कारण की याला ह्या वयात असं पण वाटतं की बाबा आपल्याला एखादी प्रेयसी असावी, एखादी प्रेमिका असावी, तिच्यासोबत आपण संभोग करावा, रंगारंग कार्यक्रम करावा, तिच्या मिठीत मिठीत द्यावी, तिचा अंगाचा स्पर्श आपल्याला व्हावा, तिच्या शरीराचा गंध आपल्याला यावा. आपलं पण काही भावना असतात, अशा भावना याच्या पण उफळून यायच्या. हा जरी कामगार असला, कोणताही माणूस असला तरी प्रत्येकाला त्या भावना असतातच. आता ह्यो पण तशाच भावनात होता. पण याचं काय होतं, याचा जे चुलत भाऊ होता, चुलत भाऊ अशोक कैलास पंडित वय वर्ष 35 हा पण तिथंच होता, त्या कामगार वस्ती तिथंच राहत होता आणि हा सहकुटुंब परिवार राहत होता. आता याचा सखा चुलत चुलत भाऊ असल्यामुळं याचं पण घरी जाणं येणं होतं. आता हा काय करायचा, आजे आजी काही असलं, संध्याकाळ झाली कधी गेलंय की भाभी भाभी म्हणत जायचा. आता भाभी भाभी तुम्ही जे डीपील म्हणजे जो थंबनेल जो फोटो बघताय हा ओरिजिनल त्या भाभीचा फोटो आहे. आता भाभी भाभी करायचा आणि तिच्यासोबत लाडीवाळपणे करायचा, तिच्याकडे बघायचा, हसायचा, तासन तास तिच्यासोबत गप्पा मारायच्या. आता तुम्हाला इथपर्यंत सांगतो, आता हे मजूर होते, हे सगळे सगळे मजूर कोण होते, मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारे. आता तुम्ही मला सांगा, 200 200 250 250 घमेल्याचं डेपो टाकला जातो, ते कालवायचं, त्याच्यातून सिमेंट टाकवायचं आणि ते भरून ते मिस्त्रीच्या हाताखाली द्यायचं, विटा द्यायच्या, रेती द्यायची. असं केल्यानंतर आहे ना
प्रत्येक जण असा कणारून जातो. रातचा तो मोताईल पण उठत नाही. असा हात दमायचा अशोक पण. आणि हे पण आता त्याची बायको दिसायला हॉट, मस्त काटा, झटका, एकदम चांगली. तुम्ही बघताय सडपातळ. आणि हिला काही काम धंदे नव्हते. ही म्हणजे फक्त घरी रूमवर राहायची, स्वयंपाक करायची, बस जेवले, बसली. आता हिचं पण मनात काय यायचे, हिच्या पण मनात शारीरिक भावना भडकायच्या. आता हा कसा करायचा, हप्त्यातून एक दोन वेळेस, फक्त एक ते दोन वेळेस कुठंतरी असा तो झटका आणायचा. आता हिच्या पण भावना काही अतृप्त आत्मा राहायची. अतृप्त असल्यामुळे हिला पण कुठं ना कुठं टाका पाहिजेत होता. पण हे परराज्यातून आलेले लोक सहसा करून दुसऱ्या सोबत नाही, पण त्यांच्याच राज्यातील, त्यांच्याच ओळखीच्या सोबत यांचे झांगाट गुतत. आता हा पण तिथं जायचा. मग आजी हा तिच्यासोबत लाडीवाळ करणं, चेष्टा मस्करी करणं. मस्करी करता करता तो बघायचा. याची पण नजर तिच्या छातीवर, तिच्या कमरेभोवती, तिच्या पोटावर, तिच्या अशा विविध भागावर त्याची नजर खेळायची. आणि कोणती पण स्त्री जर असली तरी त्या स्त्रीला एक तिसरं नेत्र असतं. तिला ताबडतोब समोरचा माणूस आपल्याकडे कोण्या दृष्टीने बघतोय हे तिच्या ताबडतोब क्लिक होतं. आता ही पण काय होती, ही पण अतृप्त आत्मा होती. हिनं पण त्याच्या लगेच तिनं ओळखलं की नेमकं आजीच्या मनात काय सुरू आहे, घालमेल काय सुरू आहे. आणि हिनं पण त्याला प्रतिसाद दिला. आता प्रतिसाद दिल्यानंतर तुम्ही मला सांगा, हे पण पहिलंच कसं होतं, हे 22शीतलं तरुण, अजय कुमार म्हणजे 22शीतला तरुण. हा पण याचा हत्या घासून पोसून तयारच होता, कारण घासून लावलंच होतं. कारण याला पण फक्त कुठेतरी जमीन नांगरायची होती, कुठेतरी आपला नांगर घुसवायचा होता. आणि जमीन तर तयार झाली. मग काय, यांचा कार्यक्रम रंगारंग सुरू झाला. सुरू झाल्यानंतर काय झालं, त्यांचे कपडे काढ, फार नांगा पुंगा कार्यक्रम होय. कपडे कुठं पड, केस विचक, बांगड्या फूट, असा म्हणजे धुमसा धुमशी घोषा चांगला कार्यक्रम त्यांचा रंगात कार्यक्रम. आता हा रंगात कार्यक्रम आला, हा काय करू लागला, जसा जसा रंगात कार्यक्रम जमला, म्हणजे आता हे अनैतिक संबंध जुटले. अनैतिक संबंध जुटल्यानंतर त्याच वसाहतीत राहणारे, तिथले झारखंडच्याच बाजूला पण मजुराचे काही घर होते, तिथं पण त्यांच्या बायका सोबत होत्या. आता तुम्ही विचार करा मित्रांनो, तुमच्या दुसऱ्याच्या घरात काय चाललं हे माणसाला कमी माहित राहतं, पण स्त्रियांना जास्त माहित राहतं. कोण तिथं काय सुरू आहे, कुठं काय आहे, काय नाही, कोणाच्या घरात काय आहे, कोणाच्या घरात आज कोणती भाजी, सर्व काही या स्त्रियांना माहित असतं. आता या पण स्त्रियांना असं वाटू लागलं की हा म्हणजे अशोक घरी नसताना हा बरोबर त्या टायमाला येतो. आणि घरात गेल्यानंतर दरवाजा बंद होतो. दरवाजा बंद झाल्यानंतर कमीत कमी अर्ध्या घंट्यानं, 20 मिनिटानंतर दरवाजा उघडला जातो. आणि ज्यावेळेस आजी बाहेर येतो त्यावेळेस याचा चेहरा उतरलेला असतो, याचे केस इचकट यायला असते, आणि ते बाईचे पण भांग कुंकड असतो, केस कुणीकडचे कुणीकडे असते, याची पण साडी बरोबर नसते. आता हे ओळखायला टाइम लागत नाही. त्यांचं ते याला त्यांच्या मनात ओळखायला स्त्रियांना ते लवकर ओळखू येतं. आता ते काय करतात, त्या स्त्रियांना ते कळाल्यानंतर त्या काय करतात, त्या त्यांच्या नवऱ्यांना सांगतात. आता कोणती स्त्री जर झालं काही झालं, ती काय करते, आपल्या नवऱ्याला सांगत असते. असं ते नवऱ्याला माहित होतं. आता हे झाल्यानंतर हे काय असतं, दारू पित असतात. हे कामगार लोकांचं काय असतं, मिस्त्रीच्या हाताखाली घेणारे खूप काम करून खूप दमलेले असतात. त्याचा शेण भाग हलका व्हावा त्यासाठी ते थोडी 90, कोणी क्वार्टर, कोणी 2 क्वार्टर असं मारतच. आता यानं मारल्यानंतर हे काय आहे, ते गप्पा केले, अड्ड्यावर बसले. अड्ड्यावर बसता बसता त्याचं बोलणं सुरू झालं. आणि ते एका जणानं बरोबर त्याला टोमपा मारला, किंवा तू घरी नसताना तुझा चुलत भाऊ आजी हा तुझ्या घरी येतो, घरी आल्यानंतर घरात काहीतरी होतं. आता याला पण अशोकला असं वाटलं, नाही बाबा आपला भाऊ आहे, असं नाही होणार, पण लोक म्हणते म्हणून आपण एकदा लक्ष ठेवून पाहू. आता यानं काय केलं, यानं पण घरात लक्ष देण्याचा प्रयत्न केला. हा लटकत बाहेर जायचा, बाहेरून लांबून लक्ष ठेवायचा. त्याच्या लक्षात आलं की आपण गेल्यानंतर आजी हा घरात येतो. घरात आल्यानंतर घर लावलं जातं. त्यावेळेस त्यांना कोणालाच काही बोलला नाही. त्याच्या मनात राग आला आणि त्यानं ठरवलं की हा आपल्याच घरात येऊन आपल्याच याच्यात ताटात खातोय, म्हणजे याचा आपल्याला काटा काढतात. ताटात खातो म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, त्याच्याच बायको सोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्याच्या भाऊजी सोबत असताना अनैतिक संबंध. आता एक गरम दिमाखाचा अशोक यानं लगेच डायरेक्ट विचारच केला, याला संपून टाकायचं. पण याला संपवायचं कसं, तर हा आपल्यामुळे येणार आहे का, नाही येऊ शकत. याच्यासाठी आपल्याला कोणी ना कोणी सोबती लागतं. आता सोबती लागतं म्हणल्यानंतर कोण घ्यावं सोबती, तर यानं काय केलं, जे अजयचे जे मित्र आहे, आता मित्र इथं तर मागल्या स्टोरीत पण मी सांगितलं होतं, मित्र आणि कुत्र याच्यापासून कधी सावध राहायचं. मित्रांनो, गावकी भावकी हे सर्वात खतरनाक प्राणी. आणि एक मित्र पण, मित्रात आणि कुत्र्याची उपमा देणं मित्राला ही एक लाजीरवाणी. कारण कुत्रा हा इमानदार असतो,
मित्र हा बेमानच होतो. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो, या मित्रापासून आणि कधीच्याही माणसानं सावध राहायला पाहिजे. मित्र म्हणजे मोकाट असलेले कुत्र्यासारखी गोष्ट आहे. कारण की जे पाळीव कुत्रे असते ते त्याला मालक असतो, पण हे मित्र म्हणजे मोकाट कुत्र्यासारखे, आपले जंगली कुत्र्यासारखे असे मित्र. हे पण लगेच ते ज्यावेळेस अशोक पंडित म्हणला की बा तुम्ही मारायला गेलं, नाही म्हणे बाबा नाही, यानं सांगितलं तुम्हाला मी 4 लाख रुपये देतो. आता त्या 3 जण मित्र घेतले, 3 जणांना 4 लाख म्हणल्यानंतर हे क्षमा ठीक आहे, आपल्याला 1,30,30,000 रुपये येऊन राहिले, आपण खुश व्हा. आता तुम्ही विचार करा, एका मित्राला मारण्यासाठी पैसा किती वाईट आहे. एक नुसते 4 लाख रुपये दिल्यानंतर ते का जाणायला, त्यावेळेस ते त्यांचा स्वतःचा मित्र, एका ताटात खाणारे, एका ठिकाणी राहणारे, एका टायवेलांना अंग पुसणारे असे मित्र पण सुद्धा दुसऱ्या मित्राचा घात करण्यासाठी तयार होतात. तर विचार करा पैसा किती खतरनाक आहे. त्याच्यासाठी ते तयार झाले आणि त्याच्या मित्रांनी त्याला बोलवलं 17 नोव्हेंबर रोजी. चल म्हणजे आपण पार्टी करू. पार्टी करण्यासाठी तिथे गेले. एका ठिकाणी नेलं त्यांनी आणि तिथं त्यांनी त्याला दारू पाजली. दारू पाजल्यानंतर त्याचा जो चुलत भाऊ आहे अशोक पंडित यानं रण यानं त्याला मारलं. मारलं म्हणजे यानं चौघा जणांनी मिळून त्याच्यावर हल्ला चढवला, दगडानं मारलं. जवळचे हत्यार होते, चाकू खुपसले आणि मारले गेले. आता याचे मित्र कोण होते? रणजित कुमार यादव, कृष्ण कुमार वर्मा, सचिन पासवान आणि अशोक पंडित हा त्याचा भाऊ. आणि 4 जणांनी काय केलं, त्याला मारलं. मारल्यानंतर एका जाळीत पोत्यात भरलं. पोत्यात भरून एका ठिकाणी त्याला फेकून दिलं. आणि ते गुजरवाडी फाटा फाटा आहे, त्याच्या समोर विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिराच्या समोर जी टेकडी आहे, त्या टेकडीवर गेले आणि तिथून त्या पोत्यात त्याला भरलेलं पोत खाली दरीत फेकून दिलं. आणि असे काही वापस आले पूर्ण वसाहतीत की काहीच झालं नाही, अशा आविर्भावात आणि असे वागू लागले. पण पोलीसवाल्यांनी काय केलं, चौकडच अशी सखोल चौकशी केली. चौकशी केल्यानंतर आता याच्यात एक पण मित्रात पण दगाबाज कशी असते तुम्हाला इथपर्यंत सांगतो. आता याच्यातला एक रणजित कुमार धनुजी यादव आहे. याला असं वाटलं की साला पोलीसवाले आता जास्तच मागे लागलेत, आता हे का आपल्याला पकडतात की काय, त्याच्यासाठी आपणच अगोदर पोलीसवाल्याला एक सांगून देऊ माहिती, गुप्त खबर देऊ. आणि त्यांनी लवकरात लवकर तशी खबर दिली आणि त्यांनी पोलीसवाल्याला सांगितलं की विद्याभारती पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की साहेब, तुम्ही जे कुमारचा शोध घेताय, त्याचा जो भाऊ आहे, चुलत भाऊ, याच्या बायको सोबत अजय कुमारचे अनैतिक संबंध होते आणि त्याच्यातून त्यांचा वाद झालेला होता 17 नोव्हेंबरला. आणि त्याच्यानंतर तो काही दिसला नाही. माझी शंका आहे की अशोक पंडितनं त्याला गायब केलेलं असावं. आता ज्यावेळेस पोलीसवाल्यांनी ते मग अशोक कुमारचं पण तांत्रिक लोकेशन तपासण्याचा प्रयत्न केला. त्याचा मोबाईलचं CDR काढा, त्याचं लोकेशन चेक केलं. ज्यावेळेस लोकेशन चेक केल्यानंतर त्याचं काय होतं, विद्याभारती पोलीस स्टेशनचा जो हद्दीचा भाग आहे, हाच भागात पहिलं त्या दिवशी 17 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर लोकेशन येत होतं. पण ज्यावेळेस चालू लोकेशन बघितलं त्यांनी 20 तारखेचं, त्यावेळेस पिंपरी चिंचवड या भागात त्याचं लोकेशन दाखवत होतं. त्याच वेळेस पोलीस अधिकाऱ्यांनी असं ठरवलं आणि त्यांना असं वाटलं की आता पळून जातो की काय. त्याच्यासाठी पोलीसवाल्यांनी ताबडतोब एक आपली टीम तयार केली आणि ताबडतोब पिंपरी चिंचवडला रवाना केली. रवाना केल्यानंतर आणि ते झाल्या वायरलेस होऊन तिथं त्याला पकडल्यानंतर स्थानिकांच्या हिशोबाने त्याला बघितल्यानंतर हाच आहे का अशोक पंडित त्याची ओळख झाली. त्याला सांगितलं, धरलं, त्याला सांगितलं पोलीस स्टेशनला चाल, त्याला पोलीस स्टेशनला आणलं. त्याच्यासोबत ज्यावेळेस चौकशी करण्यास सुरुवात केली, त्यावेळेस तो काय सांगा, मी तो नाहीच, मला माहीतच नाही, हेच नाही, अशी उडवाउडवीची उत्तर देऊ लागले. पण पोलीसवाल्यांच्या प्रत्येक प्रश्न कसे असतात, एक सलग प्रश्न विचारले जातात. सलग विचारल्यानंतर नंतर पुन्हा 7व्या नंबरचा विचारायचा, पुन्हा आणि नोट करत असतात प्रश्न. एक लक्षात घ्या, पोलीसवाल्याची एक पद्धत असते की ते 10 प्रश्न असो की 20 प्रश्न असो, ते असे लिहून घेतात कोणता प्रश्न कोण्या टायमाला विचारला. मग ते काय करतात, उलटा प्रश्न मधातला, वरचा, खालचा, असा उलटे पालटे प्रश्न विचारतात. विचारल्यानंतर तिथं तो गोंधळ होऊ लागला. गोंधळ झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा काहीतरी दडवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस त्याला बाजूला घेतलं म्हणजे आत घेतलं, त्याला कांबळलं, त्याला असं त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, पाठवून हात फिरवला. म्हणजे आता हात फिरवणं म्हणजे पोलीसवाल्याचा हात फिरवणं म्हणजे आपल्या आजी किंवा पणजी सारखा हात नाही फिरवला. त्यांनी त्यांचा बाजीराव आणि सुंदरी ह्या असते, याच्या खाली त्याला चांगलं जरा चिमलं, जरा थोपटलं, थापटलं. त्यावेळेस तो पोपटासारखा बोलायला लागला आणि त्यानं सांगितलं की साहेब, अजय
अजय कुमार हा अजय कुमार गणेश पंडित वय वर्ष 22 याचं माझ्या बायको सोबत अनैतिक संबंध होते आणि त्या कारणातून मला राग अनावर झाला आणि मी त्याचे 3 मित्र आणि मी त्याच्या मित्रांना 4 लाखाची सुपारी दिली आणि आम्ही 2 जणांनी त्याला टेकडीवर नेऊन तिथं त्याचं संपवलं. आता हे ऐकल्यानंतर पोलीसवाल्याने त्याला लगेच ताबडतोब उचललं, त्यांच्या समक्ष उचललं आणि तिथं त्या टेकडीवर घेऊन गेल्यानंतर त्यांनी ते पोतं दिसलं, पांढऱ्या कलरचं पोतं होतं, दरीत पडलेलं होतं. ते बाहेर काढल्यानंतर ते पोतं सोडल्यानंतर त्याच्यात एक 22 तरुण होता. रक्तबंबाळ झालेला होता, चाकून वार झालेले होते, मेंदूवर मार लागलेला होता. त्यांनी बघितलं, दृश्य एवढं भयानक होतं. त्यावेळी बघितलं, ज्यावेळी त्याला जो कंत्राटदार होता त्याला बोलवलं. विजय महादेव कुमारनं बघितलं आणि विजय महादेव कुमारनं त्याची ओळख पटवल्यानंतर त्याचे जे मित्र होते, मित्र आणि कुत्र आणि एक चुलत भाऊ म्हणजे पक्का वैरीचा असतो तो रणजित कुमार यादव, त्याचे मित्र, त्याच्यानंतर कृष्णकुमार वर्मा, सचिन पासवान आणि त्याचा भाऊ अशोक पंडित या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्याचे पण आपण थंबनेल मध्ये म्हणजे व्हिडिओ प्ले मध्ये त्यांचे पण फोटो देतोय, त्याचा पण फोटो देतोय, सर्वांचे फोटो देतोय. आणि बघा, त्याच्यासाठी मी सांगतोय, आंटी किती हॉट असली, किती झटका देणारी असली, मित्रांनो, त्यानं त्याच्या बायको काही केलं का? अजिबात काहीच केलं नाही. कारण त्यानं फक्त मारण्याचा प्रयत्न त्याचा चुलत भावासोबत केला. कारण की त्याचा एका हाताने टाळी वाजत नाही, पण त्यांना काय वाटलं, बायको मारली पुन्हा भेटणार नाही, म्हणून त्यानं काय केलं, चुलत भाऊच मारला, बायकोला मारलं नाही. खरी गुन्हेगार कोण आहे तुम्ही विचार करा. यानं ते समजून सांगितलं असतं किंवा ते धोपटलं असतं, फोन करायची आवश्यकता होत नव्हती. तरी पण याच्यात ह्या स्टोरीतून एक शिकायला भेटतं मित्रांनो. तिथं पुणे होतं, पुण्यातून जवळ बुधवार पेठ होतं, चाकण होतं, एमआयडीसी एरिया आहे. कुठेही तुम्हाला 200-500 रुपयापर्यंत ते 1200 रुपयापर्यंत कुठेही झटके मिळू शकते. कुठे लफडं केल्यापेक्षा, कुठेही तोंड मारल्यापेक्षा, त्याच्यापेक्षा तिथं गेलेलं कधीच्यालाही चांगलं. कारण की खून होत नाही, मारझोड होत नाही, काहीच होत नाही आणि माणूस सुरक्षित राहतो, सर्व काही व्यवस्थित राहतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही फक्त लफडे करणं बंद करा. कारण लफडे केले एक दिवस तुमची पण स्टोरी आपणच सांगणार. जय हिंद, जय भारत.